झी 24 तास एक पाऊल पुढे. सत्तेचं गुजरातचं महाभारत हा कार्यक्रम आपण पाहतोय. आपण पाहिलं दुसऱ्या सेगमेंटमध्ये पहिल्या 3 शक्यता काय होत्या. आपण या भागात चौथ्या आणि 5वी शक्यता पाहूया. चौथी शक्यता, मोदी यांना 100 पेक्षा कमी जागा मिळणार. मोदी यांना 100 पेक्षा कमी जागा मिळणार, परंतु 92 पेक्षा अधिक मिळणार, म्हणजेच त्यांची सत्ता पुन्हा येणार. लक्षात ठेवा, 5 पैकी 4 शक्यता अशा आहेत की ज्या फक्त नरेंद्र मोदी पुन्हा येणार हीच अपेक्षा व्यक्त करतायत. सवाल आहे नेमक्या किती जागांनी ती येणार आहेत. आणि अर्थात 5वी शक्यता ती टेक्निकल शक्यता आहे. ते घडणार नाही असा ठाम अंदाज आता व्यक्त केला होता, आणि तो म्हणजे मोदी सत्ता गमावणार. ही शक्यता आत्ता तरी सुतराम दिसत नाहीये. आपण चर्चा करणार आहोत. पहिली जी शक्यता आहे, ज्याची गुजरातच्या महाभारताचा शेवट आता जवळ आलेला आहे, आणि तो म्हणजे 130 पेक्षा जास्त जागा मोदी जिंकणार आहेत. तसं जर झालं तर परवा संध्याकाळी नरेंद्र मोदी यांचं भारतीय राजकारणातल्या केंद्रबिंदूतलं स्थान अतिशय बळकट होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडे जे पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार असतील त्यामध्ये नरेंद्र मोदी हे नंबर 1 ला निश्चितच पोहोचलेले असतील. आपण एक लक्षात घ्या की आतापर्यंत महानगर म्हटल्यानंतर आपण मुंबई, दिल्ली, कलकत्ता, चेन्नई हीच नावं घ्यायचो. तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की अहमदाबाद या शहराची लोकसंख्या सध्या चेन्नईपेक्षा जास्त आहे, आणि अहमदाबादचा एकूणच झालेला विकास हा सुद्धा चेन्नईच्या पुढे गेलेला आहे. त्यापेक्षा सुद्धा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकीत जवळपास 15% उमेदवार हे 18 ते 21 या वयोगटातले आहेत, ज्यांनी 1993ची दंगल पाहिलेली नाही, किंवा 2002च्या दंगलीच्या वेळेला त्यांच्या राजकीय जाणीवा ज्या होत्या त्या जाणीवा पुरेशा जागृत झालेल्या नव्हत्या. एक प्रकारे असा वर्ग की ज्यांनी STD फोन पाहिलेला नाही, ज्यांनी ब्लॅक अँड व्हाईट TV पाहिलेला नाही, ज्यांनी लँडलाईनचे फोन वापरलेले नाहीत, असा एक प्रचंड मोठा वर्ग, ज्याला आपण आय पॉप्युलेशन किंवा ई पॉप्युलेशन म्हणू, असं पॉप्युलेशन या निवडणुकीत 12 ते 15% आहे. त्यांचा जातीपातीशी काही संबंध नाही. त्यांना फक्त विकास आणि विकास हवा आहे. त्या विकासाचा एकूणच सिम्बॉल नरेंद्र मोदी असणार आहेत का, हा सवाल आहे. सध्या तरी ही निवडणूक जरी राज्याची असली तरी सुद्धा भारताच्या इतिहासातली ही एक अशी महत्त्वाची निवडणूक आहे की ज्याला राज्याची निवडणूक म्हणता येणार नाही, ती राष्ट्राची निवडणूक इतकं याला महत्व आहे. कारण ह्यात प्रबळ विरोधी पक्ष आहे, त्याचा पंतप्रधान पदाचा दावेदार कोण असणार आहे याचा निकाल लागणार आहे. मुस्लिम मतदार कोणाबरोबर आहेत याचा निकाल लागणार आहे. मोदींनी खरंच विकास केला का याचा निकाल लागणार आहे. काँग्रेसचा प्रचार प्रभावी होता का याचा निकाल लागणार आहे. आणि 20 तारखेला जेव्हा याचा निकाल लागेल त्यावेळेला मी याचं डिटेल प्रत्येक मतदारसंघाचं डिटेल विश्लेषण करीन. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास. सध्या तरी 130च्या आसपास जागा मोदी जिंकतील असा आमचा अंदाज आहे. धन्यवाद. झी 24 तास एक पाऊल पुढे.